नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण हायपोक्रोमिक शिफ्ट म्हणजे काय ते डिस्कस करणार आहोत. त्याचा ओव्हरव्ह्यू, तसंच आपण त्याच्यात कोणकोणत्या की कन्सेप्ट आहेत किंवा कोणत्या कारणामुळे हे जे हायपोक्रोमिक जे काही शिफ्ट आहे ते कॉज होतं आहे आणि त्याचे एक्झाम्पल आपण स्टडी करणार आहोत. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम जे हायपोक्रोमिक शिफ्ट आहे हे कशामुळे होतं ते आता आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा ज्यामुळे जे काही ॲब्सॉर्प्शन असेल UV विजिबल किंवा फ्लोरोसन्स स्पेक्ट्रममध्ये जी काही इंटेन्सिटी ऑफ ॲब्सॉर्प्शन आहे किंवा ॲब्सॉर्प्शनची जी ॲबिलिटी आहे ती डिक्रीज झाल्यामुळे हायपोक्रोमिक शिफ्ट हे तिथं कॉज होत असतं. ज्यावेळेस मोलेक्युलर इंटरॅक्शनमध्ये जी ॲबिलिटी आहे, कंपाऊंडची जी ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईटची ॲबिलिटी आहे एखाद्या पर्टिक्युलर वेव्हलेंथमध्ये, ती ॲबिलिटीच रिड्यूस होते किंवा डिक्रीज होते. त्यामुळे हे जे हायपोक्रोमिक शिफ्ट आहे ते कॉज होत असतं. म्हणजे एक्झाम्पल देऊन सांगतो मी तुम्हाला. एखाद्या सॅम्पलमध्ये वेगवेगळे मॉलिक्युल आहे, त्या मॉलिक्युलमध्ये इंट्रॅक्शन होत आहे आणि आपण जर त्याच्यावरती UV विजिबल जे काही लाईट असेल तो आपण पास केला. UV विजिबल लाईट पास करतो आहे आपण, आपल्याला काय पाहिजे, त्याच्यातले जे मॉलिक्युल आहे ते लाईट ॲब्सॉर्ब करतील आणि काही जो लाईट असेल, पर्टिक्युलर वेव्हलेंथचा लाईट असेल तो इमिट करतील, जेणेकरून डिटेक्टर डिटेक्ट करेल. पण काय होतं, मॉलिक्युलर इंटरॅक्शन एवढं घडतं त्यामुळे जी काही इंटरॅक्शन आहे किंवा त्याच्यामुळे जी कंपाऊंडची जी ॲबिलिटी आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईटची ती रिड्यूस होते. वेगवेगळ्या पर्टिक्युलर वेव्हलेंथ आपण त्याच्यावरती टाकतो आहे ना, त्यामुळे त्याच्यावरती जी काही ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईटची जी काही ॲबिलिटी आहे त्या कंपाऊंडची ती डिक्रीज झाल्यामुळे, रिड्यूस झाल्यामुळे हे हायपोक्रोमिक शिफ्ट इथं क्रिएट होतं. तर हे झालं त्याचं कन्सेप्ट, कशामुळे हायपोक्रोमिक शिफ्ट हे क्रिएट होतं किंवा कॉज होतं. तर आता आपण त्याचे वेगवेगळे जे काही फॅक्टर आहे त्याच्यामुळे हायपोक्रोमिक शिफ्ट हे कॉज होते ते आता आपण पाहूयात. जर आपण पाहिलं, इंटरमॉलिक्यूल किंवा इंट्रामॉलिक्यूल इंटरॅक्शन जर होत असेल, त्याच्यामध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग असेल किंवा स्टॅकिंग इंटरॅक्शन घडत असेल ॲरोमॅटिक सिस्टीममध्ये, जर DNA हा स्टॅक होत असेल, DNA बेस हा स्टॅक होत असेल, तर त्याच्यामुळे जे काही इंटरॅक्शन आहे तिथं घडून येतं आणि ॲब्सॉर्प्शनची जी ॲबिलिटी ती कमी होते. स्ट्रक्चरल चेंजमध्ये जर आपण पाहिलं, जर कॉन्जुगेशन हे तिथं घडून येत असेल तर त्याच्यामुळे कॉन्फरन्शियल त्याच्यामध्ये चेंजेस होतात, मॉलिक्युलरच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज होतात. कारण की इंटरॅक्शन घडतं आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोलॅप्सन होणार आहे किंवा त्याच्यामध्ये इंटरॅक्शन झाल्यामुळे त्याच्यावरती जी काही ॲबिलिटी आहे ती इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते. तर कारण की इंटरॅक्शन घडतं आहे त्याच्यात एनर्जी प्रोड्यूस होते आणि एनर्जी प्रोड्यूस झाल्यामुळे त्याची जी दुसऱ्या त्याला जे काही काम दिलं आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईटचं की इमिशन ऑफ लाईटचं, तो ते कामच करू शकत नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये चेंजेस येत आहे. तर त्याच्यामुळे हायपोक्रोमिक जे काही शिफ्ट आहे ते कॉज होत आहे. तसंच जर आपण पाहिलं, कॉम्प्लेक्स फॉर्मेशनमध्ये म्हणजे जे काही मेटल आयन्स असतील, जर आपण पाहिलं DNA मेटल इंटरॅक्शन जर झालं, एक कॉम्प्लेक्स फॉर्मेशन होत आहे. कॉम्प्लेक्शन फॉर्मेशन झाल्यामुळे जर एखाद्या सॅम्पलमध्ये DNA प्रोटीन असेल किंवा प्रोटीन आणि अजून काही स्मॉल मॉलिक्युल असेल, त्याचं जर इंटरॅक्शन चालू झालं आणि ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट त्याने त्याची जी प्रोसेस आहे ती केलीच नाही, तर त्याच्यामुळे जे काही हायपोक्रोमिक शिफ्ट आहे ते कॉज होतं. तसंच जर आपण पाहिलं, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशनमध्ये पोलॅरिटी ही मेन कन्सेप्ट असते. सॉल्वंट काही वेळेस काय करतं, अफेक्ट करतं. जास्त प्रमाणात जर सॅम्पलमध्ये सॉल्वंट असेल तर तो एकामेकात इंटरॅक्शन करतो. इंटरॅक्शन केल्यामुळे त्याची जी ॲबिलिटी असते ती डिक्रीज होते. इंटेन्सिटी ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट ती डिक्रीज झाल्यामुळे हा जे हायपोक्रोमिक जे शिफ्ट आहे तिथं कॉज होतं. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे जे हायपोक्रोमिक शिफ्ट आहे ते कॉज होतं. असं त्याचं आपण आता एक्झाम्पल पाहूया. पहिला आहे DNA हेलिक्स फॉर्मेशन. ज्यावेळेस सिंगल स्ट्रँडेड DNA हा UV लाईटमध्ये एक्सपोज करतो, तो मोर लाईट UV लाईट हा ॲब्सॉर्ब करतो. त्याच्यामुळे DNA काय करतो, डबल हेलिक्समध्ये फॉर्म होतो आणि त्याच्यामध्ये बेस स्टॅकिंग इंटरॅक्शन घडून येतं आणि त्याच्यामुळे ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईटची जी ॲबिलिटी आहे ती रिड्यूस होते आणि हायपोक्रोमिक इफेक्ट इथे कॉज होतो. तसंच जर आपण पाहिलं, जे स्टेकिंग पाय स्टेकिंग जे आहे आर्मेटिक कंपाऊंड इंटरॅक्शनमध्ये जर आपण पाहिलं,
जे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये स्टिकिंग होत असल्यामुळे पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन जे आहेत किंवा डाईज असतील ते त्याच्यामध्ये जी काही ॲबिलिटी आहे ॲब्सॉर्प्शनची ती रिड्यूस होते आणि ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट जी ॲबिलिटी रिड्यूस झाल्यामुळे हायपोक्रोमिक शिफ्ट टेंड होतं किंवा त्याचं फॉर्मेशन कॉज किंवा त्याची जी प्रोसेस आहे ती चालू होते. आणि जर आपण पाहिलं काहीच अँटी कॅन्सर ड्रग आहेत जे DNA सोबत जर बाइंड झाले तर त्याच्यामुळे सुद्धा ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रामध्ये चेंजेस घडून येतात आणि हायपोक्रोमिक शिफ्ट ही कॉज होते. तर हायपोक्रोमी एकदम सिम्पल आहे. जर मॉलिक्युलरमध्ये इंट्रॅक्शन घडून आलं, ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईटची त्याची जी ॲबिलिटी आहे ती कमी होते. कमी झाल्यामुळे आपण कितीही पर्टिक्युलर वेव्हलेंथ त्याच्यावरती बंबार्ड केला तो ॲब्सॉर्ब करणार नाही, कारण त्याची ॲबिलिटी ऑलरेडी डिक्रीज झाली आहे, रिड्यूस झालेली आहे. त्याच्यामुळे हायपोक्रोमिक शिफ्ट इथं कॉज होतं. एकदम सिम्पल टर्म आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण हायपोक्रोमिक शिफ्ट हा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नोट्स मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलेले आहेत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.